मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 2 अंकी वजाबाकी उदाहरणे पाहणार आहोत। ही उदाहरणे सोडवत असताना आपण आकर्षक आणि मनोरंजक अशा चित्रांचा वापर करणार आहोत। तर आज आपण चित्रांचा वापर करून 2 अंकी वजाबाकीची उदाहरणे सोडवणे भाग 3 पाहणार आहोत। चला तर मग पाहूया वजाबाकीची 2 अंकी उदाहरणे। अठ्ठ्याहत्तर वजा 54। अगोदर एककाची वजाबाकी। 8 साठी आपण अगोदर 8 चेंडू घेऊया। त्याखाली आहेत 4, मग आपल्याला यातले 4 चेंडू खुडावे लागतील। 1 2 3 आणि 4। 8 पैकी 4 चेंडू खोडले। आता उरलेले चेंडू आपण मोजून घेऊया। 1 2 3 आणि 4। 8 मधून 4 चेंडू गेले, किती उरले? 4। यानंतर आपण दशक स्थानाची वजाबाकी करूया। प्रथमतः आपण 7 साठी 7 स्ट्रॉबेरी घेऊया। त्याखाली आहेत 5, म्हणून पैकी 5 स्ट्रॉबेरी खोडूया। 1 2 3 4 आणि 5। किती उरल्यात बघूया? 1 आणि 2। दशक स्थानाचं उत्तर आलंय 2। उत्तर आलंय 24, म्हणजेच 78 वजा 54 उत्तर आलंय 24। पुढचं उदाहरण पाहूया। 65 वजा 22। 65 वजा 22। अगोदर आपण 5 साठी मात्र 5 चेंडू घेऊया आणि त्याखाली आहेत 2, म्हणजे आपल्याला किती चेंडू खोडावे लागतील? 2। तर 2 चेंडू आपण त्यापैकी खोडूया। 1 आणि 2। आणि किती चेंडू उरलेत ते आता आपण मोजूया। 1 2 आणि 3। किती चेंडू उरलेत? 3। एकक स्थानाचं उत्तर आलंय 3। त्यानंतर आपण दशक स्थानी वरचा अंक आहे 6, त्यासाठी आपण प्रथमतः 6 स्ट्रॉबेरी घेऊया। 1 2 3 4 5 आणि 6। त्याखाली आहेत 2, म्हणजे आपल्याला किती स्ट्रॉबेरी खोडावे लागतील? बरोबर 2। 1 आणि 2। किती स्ट्रॉबेरी उरल्या ते आता मोजूया। 1 2 3 आणि 4। किती स्ट्रॉबेरी उरल्या? 4। दशक स्थानाचं उत्तर आलंय 4। उत्तर आलंय 43। 65 वजा 22 बरोबर उत्तर आलंय 43। यानंतर पुढचं उदाहरण पाहूया। 56 वजा 24। 56 वजा 24। वरचा अंक एककाचा आहे 6, त्यासाठी आपण 6 चेंडू घेऊया। 1 2 3 4 5 आणि 6। त्याखाली आहेत 4, म्हणजेच आपल्याला 4 चेंडू खोडावे लागतील। 1 2 3 आणि 4। 4 चेंडू खोडलेत। आता किती चेंडू राहिलेत मोजा। 1 आणि 2 किती चेंडू राहिलेत?
2 एकक स्थानचं उत्तर येईल 2. यानंतर आपण दशक स्थानची वजाबाकी करूया. अगोदर आपण 5साठी 5 स्ट्रॉबेरी घेऊया. 1 2 3 4 आणि 5. त्याखाली आहेत 2 म्हणजे आपल्याला 2 स्ट्रॉबेरी खोडाव्या लागतील. 1 आणि 2. किती स्ट्रॉबेरी उरल्यात बघूया. 1 2 आणि 3. 3 स्ट्रॉबेरी उरल्यात. दशक स्थानचं उत्तर येईल 3 आणि उत्तर आलंय 32. म्हणजेच 56 वजा 24 उत्तर आलंय 32. यानंतर आपण पुढचं उदाहरण पाहूया. पंच्याऐंशी वजा 22. 85 वजा 22. अगोदर 5साठी आपण 5 चेंडू घेऊया. एकक स्थानच्या 5साठी 5 चेंडू घेऊया. 5तून गेलेत 2. मग आपल्याला 2 चेंडू काय करावे लागतील. खोडावे लागतील. प्रथमतः आपण 2 चेंडू काय करूया. खोडून घेऊया. आता किती चेंडू उरले ते आपल्याला मोजावे लागतील. 1 2 आणि 3. तर एकक स्थानचं उत्तर आलंय 3. आता दशक स्थानी 8 वजा 2. तर अगोदर 8साठी आपण 8 स्ट्रॉबेरी घेऊया. 4 5 6 7 आणि 8. त्यापैकी आपल्याला फक्त 2 स्ट्रॉबेरी काय करायच्या आहेत. खोडायच्या आहेत. 1 आणि 2 स्ट्रॉबेरी आपण खोडूया आणि किती स्ट्रॉबेरी उरल्या त्या आपण मोजून घेऊया. 1 2 3 4 5 आणि 6. किती स्ट्रॉबेरी उरल्यात. 6. दशक स्थानचं उत्तर आलंय 6. तर उत्तर आलंय 63. म्हणजेच 85 वजा 22 उत्तर आलंय 63. यानंतरचं आपण उदाहरण पाहूया. 87 वजा 34. 87 वजा 34. अगोदर आपण 7साठी 7 चेंडू घेऊया आणि त्याखाली एकक स्थानी आहेत 4 म्हणून त्याच्यातले किती खोडणार आहोत आपण 4. अगोदर 7 घेऊया. आता त्यापैकी किती खोडायचे 4. 1 2 3 4 चेंडू खोडले. किती चेंडू शिल्लक राहिले ते आता मोजूया. 1 2 आणि 3. किती चेंडू राहिलेत 3. एकक स्थानची बेरीज झालेली आहे. वजाबाकी आली 3. त्यानंतर आपण दशक स्थानची वजाबाकी करूया. प्रथमतः 8साठी 8 स्ट्रॉबेरी घेऊया. 5 6 7 आणि 8 पैकी त्याखाली अंक आहे 3 म्हणून आपण 3 स्ट्रॉबेरी खोडूया. 1 2 आणि 3. किती उरलेत मोजूया. 1 2 3 4 आणि 5. दशक स्थानची वजाबाकी आलेली आहे 5. उत्तर आलंय 53. म्हणजेच 87 वजा 34 उत्तर येतंय 53. धन्यवाद बालमित्रांनो. धन्यवाद.